विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण प्रकाशाचं अपस्करण याविषयी माहिती घेतली. आज आपण या ठिकाणी प्रकाशाचं अपवर्तन या 6व्या प्रकरणातील आंशिक व पूर्ण आंतरिक जे परावर्तन आहे त्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्यांचं आंशिक परावर्तन होते. मग परावर्तनाच्या नियमाप्रमाणे काही भाग पहिल्या माध्यमामध्ये परततो, ह्यास आंशिक परावर्तन असे म्हणतात. मग उरलेल्या प्रकाशाचं काय होते तर त्याचं अपवर्तन होते. आता ह्यात प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असताना स्तंभिकेपासून दूर जातो. तो स्तंभिकेपासून दूर जातो. अर्थात आपाती कोन जो आय आहे हा अपवर्तन कोन आर वरून कमी असतो. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे 6.9 च्या डाव्या बाजूस दाखवलं तर आपण बघतो आय चे परिणाम वाढत गेलो तर स्नेलच्या नियमाप्रमाणे आर चे परिणाम जे आहेत ते वाढत जातील, कारण अपवर्तनांक स्थिर असतो. आता आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आरचं मूल्य 90° होते. ह्या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोन असं म्हणतात. आणि हा क्रांतिक कोन घेत असताना आपण त्यापेक्षाही अधिक आपाती कोन असलेल्या किरणांसाठी आरचं जे मूल्य आहे 90 पेक्षाही अधिक होते. ती किरणे घन माध्यमात परत येतात. अशा परिस्थितीत सर्वच प्रकाशाचं परावर्तन होते. या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन म्हटलं जाते. आणि हे आकृतीत उजव्या बाजूस दाखवलेलं आहे. क्रांतिक कोनाचं मूल्य आपण पुढील सूत्राने काढू शकतो. इथं सूत्र दिलेलं आहे 1n2 बरोबर sin r छेद sin r. आणि मग जर 1n2 बरोबर sin r छेद किंवा भागिले sin 90° बरोबर काय येईल तर sin i येईल. म्हणूनच्या विरुद्ध sin 90° बरोबर 1 येईल. हे सूत्र इथं दिलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगत होतो की आंशिक आणि आंतरिक परावर्तन जर बघितलं तर इथे एक हवा माध्यम दाखवलेलं आहे आकृतीमध्ये आणि एक पाणी माध्यम दाखवलेलं आहे. आपण याला विरल माध्यम म्हणू आणि याला घन माध्यम म्हणू. जर आपण बघितलं ह्या ठिकाणी जेव्हा प्रकाश किरण हवा या पाणी या माध्यमातून हवा या माध्यमामध्ये जातात तर या ठिकाणी कोनामध्ये होणारे जे बदल आहेत हे बदल काय होतात तर वाढत जातात एका विशिष्ट मूल्यापर्यंत. इथं आर ची किंमत दिलेली आहे किती 90° दिलेली आहे. तर याचं जर मूल्य तुम्ही बघितलं तर तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की काचेचं चिप आहे. काचेची पांढऱ्या कागदावर ठेवली आणि आपण एक 30 अंशाचा कोन केला समजा हवेतला त्या ठिकाणी हवा या माध्यमामध्ये. आणि तोच प्रकाश किरण जेव्हा हवा या माध्यमातून काच या घन माध्यमामध्ये जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे येतो. म्हणजेच आयची किंमत आर पेक्षा लहान होते. इथं सुद्धा तुम्ही बघता की आयची किंमत आणि आरची किंमत याच्यामध्ये बदल होत गेलेला आहे. आणि हा बदल या ठिकाणी आपल्याला या सूत्राद्वारे सुद्धा काढता येऊ शकतो. स्टुडंट्स, यू हॅव लास्ट ग्रेड स्टडी नाउ द most important points, the dispersions of light, and today's study the partial and total internal reflections. Study now the partial and total internal reflections. We have
light enter rear medium to denser medium, it gets the partially reflected part of the light get reflected and come back into the denser medium as per law of the reflection. This called as the partial reflections. The rest of light gets refracted and goes into the rear medium. Just like here is called as the rear medium and water is called as the denser medium. Now to form a angle of I is called as the critical angle and R another angle are formed. As a light is going from denser to rear medium, it bends away from the normal and the angle of incident I is smaller than the angle of reflection R. Now this is shown if your the book and page number 78 and figure 6.9. Now look this, and increasing according to the Snell's law as the refractive index as constants. For a particular value of I and the value of R becomes equal to the 90 degree. This value of I is called as the critical angle. Now for angle incidence larger than the critical angle and the angle of refractions is larger than 90 degree. Such ray returns to denser medium as shown towards the right in figure 6.9, just like 6.9 figure, and thus all lights gets reflected back into the dense medium. This is called as the total internal reflections. We can determine the value of the critical angle as follows. Now this formula is 1n2 equals sin I upon sin R. The for total internal refractions. Now 1n2 equals sin I upon sin 90 degree equals sin I. Opposites, the sin 90 degree equal 1. This most important the formula for total internal refractions. विद्यार्थी मित्रांनो, इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते? तुम्ही बघता पावसाळ्याच्या दिवसामध्ये सूर्याच्या विरुद्ध बाजूला जर पाऊस पडून गेला असेल आणि सूर्याच्या विरुद्ध बाजूला काय तयार होतं, तर एक इंद्रधनुष्याची निर्मिती होते. आता इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना असून ती विविध नैसर्गिक घटनांचं काय आहे तर एकत्रीकरण आहे. आता इंद्रधनुष्य हे प्रकाशाचं अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या 3 घटकाचा एकत्रित परिणाम आहे. प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर आकाशामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य दिसते. पाण्याचे अगदी लहान लहान थेंब छोट्या दोलकाप्रमाणे कार्य करतात आणि जेव्हा वातावरणातील पाण्याचा लहान थेंब प्रकाश किरण प्रवेश करतो तेव्हा त्या पाण्याचा थेंब प्रकाशाचं अपवर्तन आणि अपस्करण. अपवर्तन म्हणजे सूर्यकिरण आरपार जाऊ शकतो आणि हा जो पाण्याचा थेंब आहे प्रकाशाचा त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा असतो, त्याच्यामध्ये 7 रंग तयार होतात म्हणजे अपस्करण घडून आणते. नंतर थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होते आणि त्याचं पुन्हा अपवर्तन होते. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे सप्तरंगी, म्हणजे इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता इथं बघा या आकृतीमध्ये एक प्रकाश किरण दाखवलेला आहे, तो पांढऱ्या रंगाचा आहे. जेव्हा आणि हा पाण्याचा थेंब आहे, हा प्रकाश किरण या थेंबामध्ये जातो तेव्हा त्याचं आंतरिक परावर्तन होते
आंतरिक परावर्तन झाल्यानंतर कशाची निर्मिती होते तर इंद्रधनुष्याची निर्मिती होते. Rainbow is a beautiful natural phenomena. It is the combined effect of a number of natural processes. It is the combined effect of depressions, refractions, and total reflection of light. It can be seen mainly after rainfall, and small droplets of waters act a small prism. When light ray from the sun enter the droplets and it gets refracted and dispersed, then their internal reflections. And now, as shown in the figure, now after the once again the light gets refracted and white comes out the droplets. All these three processes together produce a rainbow. The is called as the water droplets, and now light ray. Light ray is a enter the droplets and internal refraction are formed. These color and diffractions of light to form a rainbow. The most and beautiful the natural phenomena is rainbow. Thank you, students.